थोडं बारीक ऐकावं लागेल. सततच्या अवहेलना, सततचा अपमान, कितीही चांगलं काम केलं तरी गाव वाकड्यातच जाते, कुणी स्वीकारायला तयार नाही. आपल्याला समाजानं स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी अर्ध्या रात्री आमच्या डोक्यावरचं मातृपितृ छत्र हरपून घेतलं, देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि एवढं करूनही हा समाज सतत अपमान करतोय, सतत विटंबना करतोय, आमच्या वाट्याला सततची अवहेलनाच येत असेल तर अशा वेळी माऊलींना मानवी स्वभावाप्रमाणे त्रास होणं मनाला स्वाभाविक आहे. ते ध्यानस्थ बसले, ताटी बंद केली. 9 वर्षाच्या मुक्ताईने पाहिलं की आज आपल्या दादाला त्रास झालाय आणि ताटीच्या बाहेर उभे राहून मुक्ताई खिडकीतून म्हणतीये काय, ताटी उघडा, ताटी उघडा. आता हे ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि मग माऊलींनी ताटी उघडणं इतक्यापर्यंत हे संपत नाही. तर मुक्ताबाईनं कुठली ताटी नेमकी उघडायला सांगितलेली आहे आणि मुक्ताबाई नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं कशी देवी आमच्यासाठी ठरू शकते, या दृष्टीनं मला असं वाटतं की आजचा विषय महत्वाचा आहे. आणि मग ते ताटीचं प्रकरण मी थोडंसं तपासायला घेतलं आणि त्याच्यामध्ये एक छान अभंग दिसून आला. अभंग म्हणजे मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना ताटी उघडा हे सांगण्यासाठी जी तत्वचर्चा दादासोबत सुरू केली होती ना, ते तत्वचर्चा मिळून 9 अभंग तयार झाले. किती ऐकताय का? 9 अभंग तयार झालेत. त्या अभंगाला ताटीचं प्रकरण म्हणतात. 10 दिवस झालेत ना, 10 दिवसात तुम्ही जरा शेलका ऐकला असं, आज जरा अभ्यासानं ऐकलं. त्या 9 अभंगाला ताटीचं प्रकरण म्हणतात. त्यातला एक महत्वाचा अभंग सापडला. सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निववावे. काय शब्द आहे? सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निववावे, बोधा करू नये अंतर, साधू नाही आपपर, जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा, आणि शेवटी तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एकंदरीत आपल्या दादाला, ज्ञानेश्वर माऊलींना ताटी उघडण्यासाठी सांगण्यासाठी जे 9 अभंग मुक्ताईने तिथं ठेवले किंवा जी तत्वचर्चा आपल्या भावाशी केली, निवृत्तीनाथांच्या संबंधानं माऊलींची जी केली, त्याचे 9 अभंग तयार झाले. त्यातला हा एक अभंग सुख सागर आपण व्हावे. अभंग निरूपण मी तुमच्या समोर करणार आहे, पण सगळ्यात आधी एक भाबडा प्रश्न आहे माझा, इकडे लक्ष द्या. मुक्ताई आपल्या भावाला समजावून सांगते ही गोष्ट नंतर, पण नवरात्र असल्या कारणानं मुक्ता देवीच्या संबंधानं जर विचार करायचा झाला तर ही मुक्ता देवी आपल्याला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करते. कसा? ज्ञानेश्वर माऊलींसारख्या व्यक्तिमत्वाला समजून सांगण्याची गरज आहे का? सांगा मला. जड नाही ना? जर कळतंय का मी काय म्हणतोय? कोण आहेत आत्मजी जे ध्यानस्थ बसले? कोण आहेत ते? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय, म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कळसावर बसलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जिथं तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई, एवढं म्हणून बाजूला सरले. तुकोबारायने शब्द झालेत. तुकोबाराय माऊलींच्या बाबतीत बोलताना काय म्हणतात? डोकं टेकवायचं आणि बाजूला व्हायचं. त्यांच्या ज्ञानाची खोली आपण लावू शकत, तपासू शकत. मग आशे माऊली ज्ञानोबाराय, ज्यांचा गौरवोद्गार अनेक संतांनी माऊली म्हणून केला, ज्ञानाचा सागर म्हणून केला, अनाथाची माय म्हणून केला, अख्ख्या विश्वाची जी आई झाली, त्या माऊलींना समजून सांगण्याची गरज आहे का? जरा प्रश्न पडा ना डोक्याला तुम्ही. मुक्ताई समजून सांगते हा भाग पुढे जाऊन पाहणारच आहोत आपण, पण पहिला भाबडा प्रश्न माझा असा आहे की माऊलींना समजून सांगण्याची गरज कुठे पडली? तर त्यातली मेक अशी आहे, माऊलींचं निमित्त आहे. माऊलींचं निमित्त करून अखिल मानव जातीला सांगायचं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वर. तुमच्या माझ्यासारख्याला मुक्त करायचं होतं म्हणून निमित्त माऊलीचं केलंय, हे लक्षात घ्या. आणि मग तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. आज नवरात्र आहे, या शारदीय चंद्राच्या प्रकाशामध्ये आज आपण प्रवचन ऐकतोय. 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. किती वर्षापूर्वीची? काल परवाची नाही, किती? 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई 4 भावंड आळंदीच्या बाहेर गावाने वाळीत टाकलं म्हणून तिकडं ह्याच्यात राहत होती. कुठं? सिद्धपेठामध्ये. ज्यांनी ज्यांनी आळंदी पाहिली आहे तुमच्यापैकी त्यांना सिद्धपेठ, गोपाळपुरा ही नावं कळतील. काही काही लोकांचं आयुष्य कडेला जातं पण त्यांना आळंदी पाहता आली नाही, पंढरपूर पाहता आलं नाही. आता मी आज जरा ठरवलंय जरा मवाळ बोलायचंय, नाही तर काय होतंय, एकदा मशीन गरम झाली का मग ते सगळं सपाट्यात येतात. मग आज मी ठरवलंय थोडं मवाळ. अरे बापरे, आहे का काय व्यवस्था? आठ सव्वा आठच्या टायमिंगला 8 वाजून 5 मिनिटांनी जायचं.
लाईटीची गरज नाही. चंद्राचा मला तर वाटतं लाईट बंद ठेवा, चंद्राचं उजेडले बाकी अशी यंत्रणा पाहिजे बघा. दुसऱ्या मिनिटाला जनरेटर, आता जनरेटरवरच राहू दे, आता जनरेटरवरच राहू दे. हा म्हणजे परत बंद नको पडायला. जनरेटरवाला भाजपचा नाही ना. थोडा वेळासाठी लाईट गेल्यावर मला ते पूर्वी आपण असं अंगणात चटाई टाकून झोपायचं ना, ते असं चंद्रप्रकाशामध्ये, तर छान वाटलं होतं. कधी कधी हा लखलखाट त्रास देणारा ठरतो. संपत्ती येणं चांगली गोष्ट आहे, पण संपत्ती कधी एकटी येत नाही बाबा. काय म्हणतोय मी? संपत्ती येणं चांगली गोष्ट आहे, पण संपत्ती एकटी येत नाही, ती सोबत संताप घेऊन येते. ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांना कळालं असेल, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. संताप घेऊन येते संपत्ती, त्याच्यामुळे संपत्ती सुद्धा मर्यादित पाहिजे. आता आज नवरात्र निमित्त आपण बोलतोय म्हणून मी पुन्हा एकदा मूळ विषयाकडे तुमचं लक्ष बघ. काय होतं, देवीच्या संबंधानं आपण विचार करत असताना सगळ्यात पहिलं लक्ष आमचं गेलं पाहिजे मुक्ताईंवर. कारण आद्यत्रय जननी या शब्दाचा अर्थ असा आहे की वारकरी संत परंपरेतली पहिली जर देवी कोणाला कळाली असेल तर ती कळाली आहे मुक्ताई. आणि मुक्ताईने नावाप्रमाणेच आमच्या मुक्तीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपल्याला मुक्त व्हावं लागेल आणि आपल्या मुक्तीची व्यवस्था कुणी करून ठेवली असेल तर वारकरी संप्रदायाने ज्यांचा आद्यत्रय जननी म्हणून गौरव केलाय त्या मुक्ताईने आमच्या मुक्तीची व्यवस्था केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांच्या संबंधानं जे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण वातावरण पाहतोय ते फार समाधानकारक नाहीये. स्त्रियांनी उपवास करणं, स्त्रियांनी नवरात्र पाळणं हे फक्त जर नवरात्रातच दिसत असेल तर मला असं वाटतं की थोडंसं चित्र बदललं पाहिजे. जेवढ्या सन्मानानं स्त्रियांचा विचार नवरात्रात केला जातो तेवढ्या सन्मानानं विचार वर्षभर केला पाहिजे. अध्यक्ष, आमचा विषय असा चाललाय की नवरात्र असल्या कारणानं आम्हाला वारकरी संप्रदायानं जी देवी दिली त्या संत मुक्ताबाईंच्या अभंगावर विचार चाललाय. तसं तुम्ही वेळेत आले. आणि मुक्ताबाईंचा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग असा आहे की माऊली जेव्हा ताटी बंद करून बसले होते तेव्हा मुक्ताई बाहेर उभं राहून म्हटल्या, ताटी उघडा ज्ञानेश्वर. इथून आमचा विषय चालू आहे. आता सुखसागर आपण व्हावे जगबोधे निववावे हा अभंग असा आहे की त्या अभंगाच्या फक्त तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या, बाकीचं काम मी करतो. सुखसागर आपण व्हावे. काय झालं? ज्याला ज्ञानाचा सागर संतांनी म्हटलंय त्या माऊलीच्या सुद्धा अंतःकरणाला वेदना होणं स्वाभाविक आहे. मुक्ताईंच्या लक्षात आलं. गावानं अवहेलना केल्या, उपेक्षा केला, अपमान केला, म्हणून ज्ञानदादांनी काय केलं? ताटी बंद केली आणि ध्यानस्थ होऊन बसला. मुक्ताई बाहेर उभी राहिली आणि म्हटली काय? सुखसागर आपण व्हावे जगबोधे निववावे. अर्थात माऊलींच्या निमित्तानं अखिल विश्वाला सांगितलंय की चांगलं काम करत असताना जग त्रास देणार तो जगाचा स्वभाव आहे. काय म्हणतोय मी? चांगलं काम करत असताना जग त्रास देणार तो जगाचा स्वभाव आहे. पण मुक्ताई दादाला सांगतात, माऊलींना सांगतात आणि त्या निमित्तानं आपल्याला सांगतात की जगानं जरी त्रास द्यायचा ठरवलं तरी आपल्या हातात एक आहे, काय? सुखसागर आपण व्हावे. आपण सुखाचा सागर व्हायचं. मग समाजात द्वेषाच्या आणि मत्सराच्या कितीही नद्या वाहू लागल्या तरी त्या शेवटी मिळायला कुठे येतात? ज्यांचं भूगोल आणि विज्ञान चांगलं आहे त्यांना कळेल. कितीही नद्या फोपावल्या, कितीही नद्यांना पूर आला तरी सुद्धा नद्यांचा शेवट कुठे आहे? सागरामध्ये. हे विज्ञान आहे. नद्या कितीही वाढल्या, किती फोपावल्या आणि नद्यांना कितीही महापूर आला तरी त्यांचा शेवट कुठे? ते मिळायला कुठं जातात? सागराला. तसं मुक्ताईंनी सांगितलं सुख सागर आपण व्हावे जगबोधेने व्हावे. आपण सुखाचा सागर व्हायचं. मग या ईर्ष्याच्या आणि अहंकाराच्या मत्सराच्या किती नद्या वाहिल्या समाजामध्ये तरी त्या मिळायला कुठे येणार आहेत? मग आपण एक करायचं काय? सुख सागर आपण व्हावे. या आपण शब्दावर जरा मला तुम्हाला थांबवायचंय. आपण शब्द का वापरला? मुक्ताई म्हणतात जगाकडे बोट करायच्या आधी आपण आपली जबाबदारी घ्या. आणि भाऊ प्रॉब्लेम असा झालाय सध्या, आमची फक्त जगाची वकिली चालू आहे, आमचं स्वतःकडे लक्ष, स्वतःचं मूल्यमापन आम्ही करायला विसरलोय. आता तुम्ही जरा लक्ष देऊन ऐकताय म्हणून बोलतो मी चांगलं. आमचं स्वतःच्या बाबतीत अजिबात गांभीर्यानं लक्ष देण्याचं काही काम नाहीये सध्या. काही नाही, फक्त दुसऱ्याची वकिली.
तो असा वागला, तोच असा वागला, पण आपण किती पाण्यात आहोत हे कळायला पाहिजे. म्हणून मुक्ताईंनी आधी स्वतःची जबाबदारी अधोरेखित केली. सुखसागर आपण व्हावे, जगाचं नंतर. आधी स्वतःची जबाबदारी घ्या, स्वतःचं मूल्यमापन करा. तू आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहेस? आज रात्री झोपत असताना तुला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागते का? तितका तू स्वतःशी प्रामाणिक आहेस का? हे स्वतःचं मूल्यमापन झालं पाहिजे ना. आयुष्याचे आपण ह्या टप्प्यावर आहोत की आपली दाढी पांढरी झाली, केस पांढरी झाली, मग एकदा भूतकाळामध्ये मागं वळून बघितल्यानंतर काही 4 पुण्याच्या गोष्टी आम्ही कमावल्यात का स्वतःच्या आयुष्यामध्ये? हे मूल्यमापन स्वतःचं केलंय का आपण? आणि हे तितकं प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण आम्ही अजून केलं नाही. म्हणून मुक्ताईने आपण शब्द वापरला. सुखसागर आपण व्हावे. आपण, या आपण शब्दावर थोडंसं बोलायचंय. बाकीच्यांचं सोडा, दुसऱ्या जगाचा विचारच करू नका. तुम्हाला जगाने तुमच्याबद्दल चांगलं बोलावं असं वाटत असेल तर तुम्हाला मारावं लागेल. काय म्हणतोय मी? आपल्याबद्दल जगाने चांगलं बोलावं असं कोणाला वाटत असेल तर त्याला आधी मारावं लागेल, कारण इथं मेल्याशिवाय चांगलं बोलायची पद्धत नाही. ते प्रवासात असताना रस्त्याने ते भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर होर्डिंग असतात लागलेले. मला असा एखादा होर्डिंग बॅनर दिसला कुणाचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा, मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो जरा गाडी हळू घे. मला त्याच्यावरच्या त्याच्या 4 ओळी असतात ना, त्या वाचायला लय भारी वाटतं. वरच्या नावाच्या वर कोपऱ्यात कोणत्या? मनी होता भोळेपणा, म्हणजे मेल्यावर कळलंय. मनी होता भोळेपणा, कधी नाही केला हेवा, मिळून मिसळून मायेचं छत्र धरलं. अरे बाबा, हे जे तुला तो मेल्यावर कळालंय, तो जिवंत असताना त्याच्या जर कानात हे 4 गोडीने शब्द बोलला असता तर अजून त्याला आयुष्य जगावं असं वाटलं असतं. त्याच्यामुळे जगाला तुमचं कौतुक वाटेल किंवा जगाने तुमचं प्रशंसा करावी, जगाने तुम्हाला डोक्यावर घ्यावं ही अपेक्षाच फोल आहे. म्हणून मुक्ताईने आजच्या नवरात्राच्या निमित्तानं आमच्या समोर जर सगळ्यात पहिला सिद्धांत कोणता ठेवला असेल या मुक्ता देवीनं, तो हा ठेवलाय की सुखसागर आपण व्हावे, जगाचं नंतर. स्वतःची जबाबदारी आधी आपण घ्या. आणि एकदा आपण स्वतःचं परीक्षण केलं, आपण सुखाचा सागर व्हायचं ठरवलं की आपोआप सगळ्या नद्या मिळायला येतात. आपण आधी स्वतः जबाबदारी आपली घ्यायची. थोडं जड गेलं असेल तर सोपं करून सांगतो. मी काल परवा एक अग्रलेख संपादकीय वाचत होतो आणि त्याच्यामध्ये त्या अकबर बिरबलाची गोष्ट आली होती. ते लहानपणापासून आपण वाचत आलो. एक अकबर राजा, मग त्याचा तो सेवक असायचा बिरबल, प्रसिद्ध आहे. मी संत साहित्याशिवाय कोणते दाखले देत नाही, पण आता हे जुळतंय, संगती लागते म्हणून सांगतो. त्या अकबर राजाचं काय झालं, एक दिवशी त्याच्या पोरीच्या पायात काटा रुतला, पायातून रक्त आलं आणि त्यांनी सभा बोलावली सगळ्या मंत्रिमंडळाची आणि तो मोठ्याने ओरडून म्हणला, बिरबल, माझ्या राजकन्याच्या पायात काटा कसा टोचला, तिच्या पायातून रक्तस्राव झालाच कसा? कोण म्हणतंय? तो अकबर राजा. माझ्या मुलीच्या पायात काटा टोचलाय, तिच्या पायातून रक्तस्राव झालाय, हे झालंच कसं? मग आता तो राजा, मग त्याने आदेश दिला काय, अख्ख्या राज्यामध्ये चांबडं अंथरून टाका. काय? अख्ख्या राज्यामध्ये चांबडं पांघरून टाका, अंथरून टाका, म्हणजे परत माझ्या राजकन्याच्या पायात काय काटा. बघा बरं का कुठल्या दिशेला चाललंय. काटा कुणाच्या पायात रुतलाय? मुलीच्या. आणि सांगितलंय उपाय काय, पूर्ण राज्यामध्ये चांबड्याचं अंथरून टाका. आता बिरबलाला टेन्शन आलं, अख्ख्या राज्यात चांबडं अंथरायचं म्हणजे एवढं तर बजेट नाही या वर्षीचं. लाडक्या बहिणीमुळे तिजोरीवर ताण आलाय. मग आता अख्ख्या राज्यामध्ये जर पांघरून टाकायचं चांबड्याचं, एवढं बजेट कुठून आणायचं? मग तो बिरबल हुशार, असं म्हणतात, तो फार हुशार होता. मग तो सभेमध्ये उठला आणि राजांना म्हटला, राजे, अख्ख्या राज्यात चांबडं अंथरायचं राहू द्या, आपण पहिले आपल्या राजकन्याच्या पायात चांबड्याचे जोडे घालूया, म्हणजे तिला काटा टोचणार नाही. सिद्धांत कळतोय का? तुम्ही जगाला चांबडं घालायला चाललेत, स्वतःच्या पायाकडे लक्ष नाही तुमचं. जगाला चांबडं अंथरायच्या अगोदर आपली स्वतःच्या पायामध्ये चांबड्याचे जोडे आपण घातले पाहिजे. सुखसागर आपण व्हावे, आधी आपली स्वतःची व्यवस्था आपण अगोदर केली पाहिजे. संत साहित्य असेल, वारकरी संप्रदाय असेल, वारकरी परंपरा असेल, आजपर्यंत आम्हाला स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला सांगतं. आणि आज नवरात्रानिमित्त इथं बोलायला आल्यानंतर माझ्यासमोर सगळ्यात पहिली महत्वाची देवी जर कुठली उभी राहिली तर ती आमची मुक्ताई, जी ज्ञानेश्वर माऊलींचं निमित्त करून अख्ख्या जगाला सांगते की सुखसागर आपण व्हावे, जगबोधे निभवावे. आधी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या, जगबोधे निभवावे. आपण अशा पद्धतीने आयुष्य जगावं की आपल्या आयुष्याकडे बघून समाजाला बोध मिळावा. जगबोधे निभवावे. आपल्या बोधानं, आपल्या आयुष्यानं जग शांत व्हावं. काय मोठा दृष्टिकोन आहे बघा ना. आणि हा विचार कुठल्या राजघराण्यात जन्म घेतलेली, महालात वाढलेली राजकन्या करत नाहीये.
जिला मांडे भाजण्यासाठी खापर मिळू नये ही व्यवस्था गावानं केली, ज्यांना राहण्यासाठी गावाच्या बाहेर काढण्यात आलं, वाळीत टाकण्यात आलं, ज्यांना आई वडिलांचं छत्र नाही, रोज संध्याकाळी भोजलिंग काका नावाचे एक आळंदीतले सद्गृहस्थ त्यांना गुळ आणि शेंगदाणे नेऊन द्यायचे, तेव्हा ती पोरं कुठंतरी पोटावर हात फिरून झोपायची. आणि अशा परिस्थितीमध्ये ती भावंड म्हणतात सुखसागर आपण व्हावे. ही संगती लागते का? अंगावर चांगली कपडे आहेत, खायला रोज चांगलंय, राहायला चांगलं घर आहे, बँकेत चांगले बऱ्यापैकी पैसे आहेत, हे सगळं असताना चांगला विचार येणं स्वाभाविक आहे. पण कुणाचीच साथ नाहीये, समाज आपल्याला उभं करत नाहीये, मातृपितृ छत्र नाहीये, समाजानं वाळीत टाकलेलं आहे, समाजाला आज आपली सावली सुद्धा नकोय. अशा परिस्थितीत ती मुक्ताई म्हणते सुखसागर आपण व्हावे. परमार्थ हा अनुकूल परिस्थितीतला स्वीकारला जात नाही, तो प्रतिकूल परिस्थितीतला स्वीकारला जातो. भाषा जड जात असेल तर सोपं करून सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा भामचंद्र डोंगरावर जाऊन भजनासाठी बसायचे, तेव्हा कडूस गावचे गंगाधर पंत मावळ त्यांचे टाळकरी होते, ते तुकोबाऱ्यांना भेटायला भामचंद्रावर जायचे. आणि तेव्हा ते गंगाधर पंत मावळ तुकोबाऱ्यांना विचारायचे, तुकोबा 8 पिढ्यांची महाजनकी, 8 पिढ्यांची सावकारकी आहे तुमच्या घरी, इतकं सगळं ऐश्वर आहे घरी, कशाचीच कमी नाही, इकडे झाडा झुडपात येऊन काय भेटतात, तुमच्या मांडीवर साप फिरत्या, तुमच्या मागं वाघ येऊन बसतोय, तुमच्या बोटाला विंचू चावलेला आहे, रक्त येतंय बोटातून, तुमच्याकडे हातापायाकडे तुमचं लक्ष नाही, इथं झाडा झुडपात जंगलात काय करता? त्यावेळेस तुकोबारायांचा अभंग आहे, त्रासला हा जीव संसारीच्या सुखा. शब्द ऐकला का? त्रासला हा जीव संसारीच्या दुःखा नाही. काय म्हणलं मी? संसारीच्या सुख असून सुद्धा जेव्हा तुम्ही बाहेर पडता, तो परमार्थ देव स्वीकारतो. आई बापाला पोरांनी घरातून हाकलून दिल्यानंतर जर ते पंढरपूरला गेले, देव त्यांना घ्यायला मोकळा नाही. हे राखीव कोट्यातले देव स्वीकारत नाही. राहायला 2.5 कोटीचा बंगला आहे, तरी सुद्धा म्हातारी जर पंढरपूरला येऊन राहत असेल तर देव त्यांना स्वीकारेल. कारण त्रासला हा जीव संसारीच्या सुखा दुःखा नाही. गावकऱ्यांनी अपमान केला आणि पोरांनी हाकलून दिलं, घरात आता वेळेवर चहा भेटत नाही म्हणून आळंदीला एकादशीला मुक्कामाला जातो, त्यांनी स्वतःला परमार्थिक समजायचं कारण नाही. आणि म्हणून संत मुक्ताबाईंनी सगळ्यात पहिला विषय मांडला की सुखसागर आपण व्हावे, जगबोधेने व्हावे. इतकं कर्तृत्व संपन्न आयुष्य जगावं की आपल्या बोधानं समाजानं बोध घ्यावा, आपल्या आयुष्याकडे पाहून बोध घ्यावा. आपलं स्वतःचं आयुष्य हे आरशाप्रमाणे एक प्रतिबिंब ठरलं पाहिजे, की एखाद्याकडे पाहून समाजाने ठरवावं की कसं वागलं पाहिजे. काय माणसं काही समाजात होऊन जातात चारित्र्यवान, की ज्यांची 20 आणि 40 दशकानंतर सुद्धा उदाहरणं दिली जातात. काय माणसं होऊन जातात. केले रामायण रामाआधी, कुणाचं नाव आहे? कुणाचं आहे? वाल्मिकी ऋषींचं आहे. तुम्ही स्वतः सांगताय. वाल्मिकी ऋषी काल परवाचे आहेत का? 1000 वर्ष होऊन गेली ना ह्या नावाला, पण तरी सुद्धा अजूनही उदाहरण त्यांचं दिलं जातं ना. कारण काय? चारित्र्य संपन्न. तुमच्या घरात चांगलं अन्न खायला आहे म्हणजे तुम्ही नशीबवान नाही. चांगलं अन्न असताना सुद्धा तुम्हाला खाण्याची भूक आहे का, तर तुम्ही नशीबवान आहे. झोपायला चांगली गादी आहे हे महत्वाचं नाही, गादीवर पडल्या झोप येते का, तर तुम्ही नशीबवान आहे. आणि घरात संपत्ती आहे तर तुम्ही नशीबवान नाही, संपत्ती सोबत धर्म आहे का, तर तुम्ही नशीबवान आहे. साखळी कळते का कुठल्या दिशेनं चालू आहे म्हणून. आणि हे सगळं समीक्षण आणि परीक्षण आपण स्वतःच करतच नाही. म्हणून मुक्ताईंनी ज्ञानेश्वर माऊलींचं फक्त निमित्त केलं आणि जगाला सांगितलं की जगाचं सोडा, आधी सुखसागर आपण व्हावे, जगबोधेने व्हावे. आपण व्हावे, आधी जबाबदारी स्वतःची घ्यायची. स्वतःच्या सोयीचं वातावरण नसलेली लोक जेव्हा परमार्थाला लागतात तेव्हा त्यांचा परमार्थ स्वीकारला जात नाही. जेव्हा सगळं काही अनुकूल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, तरी सुद्धा जेव्हा परमार्थ करायची इच्छा होते, तो परमार्थ देवाकडून स्वीकारला जातो. जगानं नाकारल्यानंतर देवाकडे जायचं नाही. आणि तुकोबारायांना अख्ख्या जगानं डोक्यावर घेतलं होतं, तरी सुद्धा ते सगळं कौतुक लाथाळून तुकोबाराय देवाकडे गेले होते. म्हणून तर देवानं कडेवर घेतले. एक दिवशी देव असा कडेवर हात ठेवून उभा आहे, रोजच्या प्रमाणे तुकोबारायांची वाट पाहतोय. आणि पूजा करायला तुकोबाराय मंदिरात गेले. तुकोबाराय दुसऱ्या कोणत्या मंदिरात जात नव्हते, स्वतःचं मंदिर होतं. तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, 8वे त्यांच्या पिढीतले 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, त्यांच्या आमराईमध्ये त्यांना स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती मिळाली होती आमराईमध्ये. आणि तेव्हा त्यांनी त्याचं मंदिर स्थापन केलं. ते तेव्हापासून 8 पिढ्यानंतर तुकोबाराय आणि आतापर्यंत ते देहूमध्ये तेच मंदिर आहे. मला त्या विषयामध्ये वेळ घालवायचा नाही, आपल्याला आजच्या मुक्तादेवीच्या संबंधानं बोलायचंय. पण दृष्टांत असा देतोय
तुकोबारा एक दिवशी मंदिरात गेले. पांडुरंग असा कटेवर हात ठेवून हसत हसत तुकोबारांकडे पाहतोय आणि हसत हसत पाहतोय. त्याच्यामुळे तुकोबारांनी विचारलं, काय झालं तुला आज हसायला, कशाची गंमत येते? पांडुरंग म्हणला, तुकोबा, एवढी लोक मला भेटायला येतात, एवढी लोक माझ्या पायावर डोकं टेकवून जातात, एवढी लाखो लोक येतात, पण गंमत अशी येताना यादीच घेऊन येतात. मुलाला चांगली नोकरी लागू दे, मुलीला चांगलं सासर मिळू दे, कांद्याला हमी भाव मिळू दे, चांगलं घर बांधू दे, चांगली गाडी घेऊ दे. काय म्हणजे ज्याला पंतप्रधान भेटणार आहे त्यांनी ग्रामसडक योजनेचा अर्ज दिला पाहिजे का? कोणाकडे काय मागावं हे कळायला पाहिजे. म्हणून देव हसत होता. देव म्हटला, तुकोबा, मागितलं तर मागू द्या ना, पण अहो जगाच्या बापाकडे काय मागावं यांना कळत नाही. आता कांद्याचा भाव हा शासनाकडे मागायचा, देवाकडे मागतात का? देवाकडे मागत असताना हे जन्माच्या मरणाच्या पलीकडचं मागायचं असतं. कोणाकडे काय मागायचं हे कळायला पाहिजे ना. आणि मग तुकोबा म्हणले, ते जगाचं कौतुक मला नको सांगू, तू माझ्यापुरतं बोल. तुकोबारांची भाषा फार वस्तुनिष्ठ होती, कारण परमार्थ तेवढा ताकदीचा होता. देवासमोर छाती काढून आणि मान ताट ठेवून उभं राहायला परमार्थ तसा असावा लागतो. तुम्ही ती धाडस करू नका देवापुढे असं बोलायचं, त्याला अधिकार लागतो. नाही तर मी तुकोबारांची भाषा सांगायचो, तुम्ही उद्या तिथं छाती काढ सांग, खुब्यात घालवीन तुम्हाला, तिथं अधिकार लागतो. आणि मग तुकोबाराय म्हणले, ते जगाचं नको मला सांगू, तू माझ्यापुरतं बोल. पांडुरंग म्हणला, तुकोबा, तुम्ही माझ्या आवडतं भक्त आहेत, तुम्ही माझे आवडते भक्त आहेत. मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही काहीतरी माझ्याकडं, मी जसं अंतर ठेवून शब्द बोलते ना तसंच पांडुरंग बोलला, हळूहळू, घाबरत घाबरत. तुकोबारांना देव घाबरायचा, कारण परमार्थ ताकदीचा होता. आणि मग घाबरत घाबरत देव म्हणला, तुकोबा, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं असं मला वाटतं. एवढं वाक्य ऐकलं आणि तुकोबारांची तळपायाची आग मस्तकात गेली. रागानं लाल बंद झाले तुकोबाराय आणि कडाडले. आणि त्यावेळेचे तुकोबारायांच्या अभंगाचे शब्द आहे, होईन तो भोग भोगी ना आपुला, माझ्या वाट्याला आलेले भोग भोगायला मी समर्थ आहे. तू चोंबडेपणा करायचं कारण नाही, तू फक्त कमरेवर हात ठेवून आशीर्वाद द्यायचं काम कर. तुला कोणी सांगितलं आम्ही मागणार आहेतले? तुला आम्ही मागणार आहेतलं वाटलो? तुम्ही काहीतरी मागावं असं देवानी म्हणणं तुकोबारायांना स्वतःच्या परमार्थाचा अपमान वाटला. याला भक्त म्हणतात, याला चारित्र्य संपन्न म्हणतात. त्याच जागी तुमच्यापैकी एखादा असता तर लढवा ना शक्कल. अचानक जर आजचं प्रवचन तुम्ही ध्यान देऊन ऐकताय आणि अचानकच वनदेव महाराज आज तुमच्या स्वप्नात आले, बोल वत्सा काय पाहिजे? मग पुणे नाशिक हायवे टच 50 एकर, म्हणजे त्या आपापल्या पद्धतीनं आपल्या मागण्या. माझा मुद्दा एवढाच आहे, अनुकूल परिस्थितीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टी जेव्हा तुम्ही लाथाळूच देवाकडे जाल तेव्हा तो परमार्थ स्वीकारला जातो. नवरात्राच्या निमित्तानं आमची मुक्ताई असणारी देवी आम्हाला सांगते की सुखसागर आपण व्हावे, आधी तुम्ही संपन्न व्हा, मग जगाकडे पहा. माऊलींच्या निमित्तानं जगाला सांगितलं की सुखसागर आपण व्हावे, सुखाचा सागर व्हायचं, की जेणेकरून या मत्सराच्या, अहंकाराच्या, हेव्या दाव्याच्या सगळ्या नद्या आपाप या सागरात येऊन मिळाल्या पाहिजे. काय विशाल विचार आहे, किती मोठा विचार आहे बघा. सुखसागर आपण व्हावे, जगबोधे निववावे. दुसरं चरणाभंगाचं असं आहे, बोधा करू नये अंतर, साधू नाही अपपर. काय शब्द आहे? बोधा करू नये अंतर, म्हणजे बोध करत असताना अंतर, फरक करायचा नाही, आपलं परक पाहायचं. हे फार उदात्त आणि मोठे विचार आहेत बरं का. हे तुमच्या दैनंदिन जीवनात कुठेही दिसत नाही, हे फक्त प्रवचनात आहेत. बऱ्याच मंदिरांच्या बाहेर पाट्या लावल्या जातात, पादत्राणे आपापलीच घालावीत. मंदिराच्या बाहेर भाषा कळते का? मंदिराच्या बाहेर लिहावं लागते, चप्पल आपापल्या घाला. मग जर चप्पल आपापलीच घालावी हे ज्याला कळत नाही त्याने मंदिरात तरी येऊन काय फायदा आहे? आपल्या आळंदीमध्ये तुम्ही दर्शनाला गेले ना तर आतमध्ये एक पानपोई आहे जुनी. त्या पानपोईवर पाणी प्यायला गेले ना मंदिरातल्या, तिथला जो ग्लास आहे तो साखळीनं बांधलेला आहे. मला प्रश्न पडतो कायम, मंदिरातला ग्लास सुद्धा साखळीनं बांधावा लागतोय, म्हणजे ही अशी मंदिरात येऊन तरी काय फायदा आहे? ज्यांना ग्लास नेऊ नये हे कळत नाही. परमार्थ ही आपल्या क्षितिजाच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. मोठा गंध लावला आणि मोठी माळ घालून एखाद्या सप्ताहामध्ये अन्नदानासाठी पंगत दिली म्हणजे स्वतःला हरिभक्तपरायण समजण्याचं कारण नाही. परमार्थ हा प्राथमिक पातळीवर तुम्ही समजता तसा नाहीये. आपल्या कल्पांती सुद्धा आपल्याला तो आटोक्यात येणारा नाहीये. हे कशामुळे सांगतोय? मुक्ताईने ज्ञानोबारायांचं निमित्त करून त्या देवीनं आम्हाला सांगितलंय की बोधा करू नये अंतर. एवढं तुमचं आभाळा एवढं मन तुम्हाला करावं लागणार आहे की बोध करत असताना, एखाद्याला जवळ करत असताना आपलं परक बघणे नाही. माऊलींची ज्ञानेश्वरी ती ओवी, ही ज्ञानेश्वरी माझ्या समोर ठेवली ना, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना मला एक सुंदर ओवी सापडली होती की खांडावया घाव घाली. शब्द काय? खांडावया घाव घाली. माऊली म्हणतात एखादं मोठं झाड आहे वटवृक्षासारखं,
तिथं तर बघायला राहिलं नाही आता एखाद्या मोठ्या झाडाला कापायचं तोडायचं ठरलं आणि एखाद्यानं कुऱ्हाड घेतली, टेंडर मिळालं त्याला झाड तोडायचं आणि मोठी कुऱ्हाड घेतली, मशिनरी घेतली आणि तो झाड तोडायला गेला आणि झाड तोडत 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 तो थकला ना, अर्ध झाड तोडलंय ना अर्ध तोडायचं राहिलंय. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं आता ऊन झालंय, थोडासा घरून आणलेला डबा खावा आणि झोपावं. मग झोपण्यासाठी सावली म्हणून तो कुठल्या सावलीत झोपला? कुठल्या? जे झाड तो. मग आता हा आपलं मूळ उपटायला आलाय, हा झाड तोडायला आलाय म्हणून त्या झाडाने असं ठरवलंय का मी याला सावली देणार नाही? का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली? माऊलींचे शब्द आहे, ज्याने लावलं आणि जो तोडायला आला, दोघांनाही झाड सावलीच देणार. इतकं मन आपल्याला मोठं करता आलं पाहिजे. साधू नाही आपपर, आपलं परक आपल्याला बघायचं नाही. ही नवरात्राची आमची शिकवण आहे. हा विचार नवरात्रातला घेतला पाहिजे. देवीची चरित्र पाठ करून काय होणार नाहीये. नवरात्रातला हा विचार आहे की इतकं आभाळा एवढं मन करावं की साधू नाही आपपर, बोधा करू नये अंतर. माऊलींच्या निमित्तानं मुक्ताई आपल्याला सांगते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या निमित्तानं आपल्याला काय म्हणते मुक्तादेवी? की साधू नाही आपपर, बोधा करू नये अंतर. बोध करत असताना आपलं परक बघायचं नाही. आणि मुक्ताईने आपलं परक बघितलंच नाही. मी त्या दिवशी बोलून गेलो. आता तुमच्यापैकी नसतील कदाचित काही मंडळी तिथं, म्हणून आजही सांगतो. मुक्ताईंच्या अभंगावर बोलतोय ना नवरात्रात, तर मुक्ताईंच्याच आयुष्यातला प्रसंग सांगतो. काय झालं, माता पित्यांनी ते हंत प्रायश्चित्त घेतलं. बिचाऱ्यांना कुणाचाच आधार नव्हता. माऊलींच्याच मंदिरात माऊलींच्या दर्शनाला, दर्शन बारीला आपण जिथे नाथपारापासून प्रवेश करतो ना, तिथे एक छोटी समाधी आहे, दुसरी अजून एक. जरा अभ्यासानं बघा, ती समाधी कोणाची? ती भोजलिंग काकांची. भोजलिंग काका सुतार समाजातले. ही व्यक्ती, हे नाव असं आहे की आई वडिलांनी जेव्हा देहांत प्रायश्चित्त घेतलं नदीत उडी मारून, तेव्हा ही पोरं उघड्यावर आपडली होती, ही 4 भावंड. तेव्हा ह्या सगळ्या 4 भावंडांना अख्ख्या गावापासून लपून छपून रोज जे जेवण नेऊन द्यायचे, गोळ शेंगदाणे नेऊन द्यायचे, काळजी घ्यायची, त्या व्यक्तीचं नाव भोजलिंग काका आहे. विचार करा काय ते व्यक्तिमत्व असेल. म्हणजे गावाने व्यवस्था केली होती की यांना साधं पाणी सुद्धा मिळू नये. मला पटकन विषयावर यायचं आहे. आपलं परक बघू नये हे फक्त मुक्ताई बोलून मोकळ्या झाल्या नाही, ह्या शब्दांना त्या जगल्यात. कशा? एक दिवशी सकाळची वेळ होती, माऊली ज्ञानोबराय नामस्मरण करत होते, निवृत्तीनाथ ध्यानस्थ बसले होते आणि सोपान काका बाहेरची सगळी आवरा सावरव करत होते आणि मुक्ताई स्वयंपाकाची तयारी करत होती. तेवढ्यात सोपान काकाने आवाज दिला की मुक्ते, आज मला मांडे खायची फार इच्छा झाली. काय इच्छा झाली? मांडे खायची. आणि सोपान काकांनी डबडबल्या डोळ्याने हुंकार सोडला की मुक्ते, आज आई असते ना, तिने फार प्रेमानं मांडे करून माझ्या मुखात घास घातला असता. 9 वर्षाच्या मुक्ताईच्या लक्षात आलं की आज आपल्याला त्यांची आई व्हावं लागणार आहे. माहिती होतं तिला की आज आपल्याला गावानं काहीच मिळू नये याची व्यवस्था केली, तरी सुद्धा धाडस दाखवलं आणि म्हणली, सोपान दादा तू काळजी करू नको, मी तुझे मांडे भाजण्याची व्यवस्था करते, मांडे खाऊ घालण्याची व्यवस्था करते आणि गावात जाऊन एखादं तुटकं खापर आपल्याला मांडे भाजायला मिळते का ते पाहते. आळंदीमध्ये आली, पण आळंदीकरांनी चांगली व्यवस्था केली होती की कोणाकडूनही यांना कसली मदत मिळू नाही. एका कुंभाराला दया आली, त्याने तुटलेलं तिथं पडलेलं खापर ने म्हणून सांगितलं. तेवढ्यात एक सद्गुरूस्थ तिथं आले, त्यांचं नाव विसोबा खेचर. संप्रदायाशी संबंध असलेल्या मंडळींना हे नाव माहिती असेल. काय नाव? विसोबा खेचर. एखाद्या अडाणी माणसाने चांगल्या कामात अडथळा आणला ना बाबा, आपण समजू शकतो, पण जे नाव मी तुम्हाला घेतलं ना, ही व्यक्ती अडाणी नव्हती. त्या काळी धर्मपीठाने धर्मसभा जर बोलावली शास्त्रावर संवाद साधण्यासाठी, तर सगळ्यात समोर बसणारं जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं, त्यातले दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते विसोबा खेचर होते. एखाद्या अडाणी माणसानं त्रास दिला असता तर आपण समजू शकलो असतो की दैवी प्रक्रिया आहे. पण व्यवस्थेतल्या माणसांकडून जेव्हा त्रास दिला जातो ना, तो जाणीवपूर्वकच असतो, हेतुपूर्वकच असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण ती व्यवस्थेतली निर्णायक भूमिकेतली माणसं असतात. आणि बघितलं त्यांनी की कुठला तरी कुंभार त्या मुक्ताईला खापर देतोय, तुटलेलं का होईना पण देतोय, मदत करतोय. मग कुंभारालाही मारला आणि मुक्ताईच्याही पाठीत मार घातला. 9 वर्षाची पोरगी हो, काय गुन्हा होता? मग डोळ्यात पाणी तरळलं, रडायला लागली, पळत पळत गेली, कुटीमध्ये बसली आणि डोळं पुसत आसवं लपवत बसली आणि माऊलींनी बघितलं की मुक्ताई रडतीये.
आणि मग माऊलींच्या मनात विचार आला की चमत्कार करतात तेच संत असतात असं नाही, पण जर समाजाला चमत्काराचीच आता भाषा कळत असेल तर आता चमत्कार दाखवल्याशिवाय पर्याय कळतंय का? आणि मग स्वतःचे प्राणवायू इतके सक्रिय केले, अग्निकुंड इतके प्रज्वलित केले, स्वतःच्या योग सामर्थ्यानं इतका अग्नी प्रज्वलित केला की स्वतःच्या पाठीवर मांडे भाजायची क्षमता त्या ठिकाणी निर्माण केली. तुम्हाला सगळा कथा भाग माहितीये की माऊलींच्या पाठीवर मुक्ताईने मांडे भाजले. मला पटकन मुद्द्यावर यायचंय. ज्या वेळेस मुक्ताई माऊलींच्या पाठीवर मांडे भाजत होते, अख्खं गाव तिथं गोळा झालं. काय विपरीत प्रसंग आहे, काय विपरीत वेगळा प्रसंग आहे तो. जगाच्या आखरीत घडतंय की पाठीवर मांडे भाजले जात आहेत. अख्खं आळंदी गाव गोळा झालं. जिथं अख्खं गाव गोळा झालं तिथं विसोबा खेचर सुद्धा मागच्या वाटेनं गपचूप आले आणि विसोबा खेचर बघत होते काय घडतंय. आणि सांगू का जेव्हा मांडे भाजून तयार झाले आणि टोपल्यामध्ये मांड्यांची रास उभी राहिली ना, मुक्ताईनी त्यातलं सगळ्यात गरमागरम पहिलं मांड ज्या व्यक्तीच्या हातात दिलं त्या व्यक्तीचं नाव होतं विसोबा खेचर. काय नाव होतं? ज्यांनी खापर मिळू दिलं नाही त्याच्या हातात पहिलं मांड देणाऱ्या मुक्ताईचा हा महाराष्ट्र आहे. तुकोबारायांना मंबाजीबावांनी काठीनं मारलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण ज्या मंबाजीबावांनी काठीनं तुकोबारायांना मारलं त्याच मंबाजीबावाची विचारपूस करायला परत संध्याकाळी त्यांच्या घरी जाणाऱ्या तुकोबारायांचा हा महाराष्ट्र आहे. याला परमार्थ म्हणायचं. नवरात्रामध्ये हा विचार महत्वाचा आहे, परिवर्तनाचा. हात दाबले मंबाजीबावांचे, तुम्हाला माहिती आहे. मला पुन्हा एकदा मुक्तादेवीच्या संबंधाने हा विचार पूर्ण करायचा आहे की ज्या वेळेस ज्यानं खापर आणायला गेल्यानंतर मारलंय त्याच्याच हातात मुक्ताई मांड ठेवते, तिथं स्पष्ट झालं की साधू नाही आपपर. अभंगाचे शब्द ते जगलेत, नुसते आम्हाला सांगून मोकळे नाही झाले. आपलं परक तिथं बघणे नाही, इतकं मोठं मन करावं लागेल तेव्हा जगामध्ये तुम्हाला आयुष्याची दशा आणि दिशा ठरवता येईल. त्याशिवाय नाही. स्वतःच्याच पायापाशी बघून नाही जमणार. आता आभाळा एवढं विशाल अंतःकरण करावं लागेल तेव्हा आम्हाला नवरात्र कळेल, तेव्हा आमच्या घरातल्या मातेमध्ये लपलेली देवी समजेल, आपल्या पत्नीतली देवी समजेल, आपल्या आईतली देवी समजेल, आपल्या बहिणीतली देवी समजेल, आमच्या गावातल्या प्रत्येक माता माऊलीच्या जीवामध्ये लपलेली देवी आम्हाला समजेल. कधी समजेल? आभाळा एवढं मन करावं लागेल. बोधा करू नये अंतर साधू नाही आपपर. या तिसऱ्या चरणाकडं जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हेवा. काय शब्द आहे? जीव जीवासी पै द्यावा. आजचा अभंग एवढा एक तरी अभंग गणिती भाषेने उतरला पाहिजे तुमच्या समोर म्हणून बोलतोय. जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हेवा. म्हणजे काय? प्रेम करायला सांगितले. जीव जीवासी पै द्यावा. जीव द्यावा म्हणजे इरीत बिरीत उडी मारू नका. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही संतांच्या अभंगांचा. लोक फार शब्दशः अर्थ घेतात. मराठवाड्यामध्ये काही दिवसापूर्वी कीर्तनाला गेलो. काल्याचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये एकाच सिद्धांतावर मी बोलत होतो की करावी तातडी परमार्थाची, असं प्रमाण आहे तुकोबारायांचं. काय? करावी तातडी परमार्थाची. म्हणजे तुकोबाराय म्हणतात की ह्या बाबतीत गहाळ नाही राहायचं. हा, करावी तातडी परमार्थाची. म्हणजे कीर्तन झालं, सगळं उरकलं आणि मी निघायचं म्हणून आता लांबचा प्रवास आहे. गाडीत बसायच्या आधी थोडंसं वॉशरूमला जावं म्हणलं, बाथरूमला गेलो आणि टॉयलेटमध्ये गेलो आणि आतला दरवाजा कडी लावल्या बाहेरून एक पळत आला आणि त्यांनी जोरात दरवाजा वाजवला, धाड. आता मी म्हणलं आपल्यापेक्षा कोणाला तरी अर्जंट असेल. मी दरवाजा उघडला आणि बाहेर आलो. त्यांनी लोटांगण घातलं, माझ्या पाया पडला. मी म्हणलं काय झालं? तो म्हणलं दर्शन घ्यायला आलो होतो. म्हणलं इथं? पाया पडला आणि निघाला. आणि मग निघाल्यावर मला वाटलं की विचारावं याला. मी त्याला आवाज दिला, म्हणलं पिंट्या इकडे रे. म्हणलं काय महाराज? म्हटलं तुला फक्त दर्शन घ्यायचं होतं माझं. म्हणलं हो. तुला 10 मिनिटं थांबता येत नव्हतं? एवढा दमधीर नव्हता? मला म्हणलं काय चैतन्य महाराज तुम्ही बोलताय करताय. म्हणलं काय झालं? म्हणलं आपलं काही चुकलं काय? मला म्हणलं तुम्ही थोड्या वेळापूर्वी कीर्तनात काय सांगितलं? म्हणलं काय? म्हणलं करावी तातडी परमार्थाची. कुठं? संडासात. तातडी कुठे? आम्हाला परमार्थ इतक्या शाब्दिक स्तरावर घेऊन चालणार नाही. संत मुक्ताबाई आम्हाला मथितार्थ सांगतायत. काय? जीव जीवासी पै द्यावा. इतकं प्रेम करावं की आपला तिरस्कार करणाऱ्याच्याही मनावर परिवर्तन व्हावं. इतकं प्रेम करावं. मी तुकोबारायांच्या मातीत जन्म घेतलाय म्हणून मी तुकोबारायांशिवाय जास्त दाखले कोणाचे देत नाही. ज्या रामेश्वर भट्टांनी आमच्या तुकोबारायांना गाथा बुडवायला सांगितली त्याच रामेश्वर भट्टांना पुढे जाऊन तुकोबारायांची आरती रचायला लागावी. हे परिवर्तन किती मोठं आहे.
आमच्या शेजारी बांधाला बांध लागून असलेल्या जमिनीवाल्या संघ शेतीवाल्या संघ जर आमची भांडणं झाली तर पुढचं 10 वर्ष ते आपलं थोबड बघत नाही. आणि ज्यांनी गाथा बुडवायला सांगितली त्यानं तुकोबारायांची आरती रचली. आज तुकोबारायांची जी आरती गायली जाते ती कोणी रचली माहितीये की नाही? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वरे आणि गाथा कोणी बुडवायला सांगितली? रामेश्वर भट्टाने. हा विजय कुणाचा आहे? प्रेम करणाऱ्याचा विजय. हा इतकं प्रेम करावं की तिरस्कार करणाऱ्याचं सुद्धा आयुष्याचं परिवर्तन व्हावं. तुकोबारायांच्या मुलीला भागीरथी मातेला स्थळ आलं होतं. आता ऐकताय म्हणून सांगतो सगळं. स्थळ आलं होतं तुकोबारायांच्या मुलीला भागीरथी मातेला. ते आता मालोजी गाड्यांना जेव्हा त्यांना दिलं येलवाडीतल्या ते नंतर त्याच्या आधी स्थळ आलं होतं. आणि पूर्वीपासून एक पद्धत आहे, स्थळ आलं की मुलीच्या गावात जाऊन चौकशी करायची, हे घर कसं आहे. आता नाही करत, हे व्हॉट्सअपवरच कळतं. पूर्वी पाहुण्या रावळ्याला विचारणं, गावात जाणं, चौकशा करणं, मग आपल्या गणगोताला विचारणं, मग कसं काय बुवा. आणि मग ते चौकशी करायच्या हेतून ते गावात आले. आणि गावात आल्या आल्या सकाळी सकाळी उन्हाचं कवडसं होतं आणि गावात पाय ठेवल्या त्यांनी गावात कोणला तरी देहूमध्ये विचारावं की हे तुकाराम मोऱ्यांचं घर, आंबिल्यांचं घर नेमकं कसं आहे हे विचारायचं त्यांनी ठरवलं. आणि पहिलंच त्यांना गिऱ्हाईक भेटलं मंबाजी बुवा. आणि त्यांनी विचारलं, का हो तुम्ही ह्याच गावचे का? हो. ते हो वरून कळालं तुम्हाला कोण होतं ते. फक्त ज्ञान असतं ना, फक्त ज्ञान, तिथं अहंकार असतो. आणि ज्ञानासोबत जिथं प्रेम असतं ना तिथं पांडुरंग असतो. कळतंय का? या अधूनमधून जरा मी सिद्धांत सांगतोय, जरा ध्यानात घ्या. फक्त ज्ञान आहे ना त्याला लोक पंडित म्हणतील, विद्वान म्हणतील, ज्ञानी म्हणतील, पण तिथं कधी पांडुरंगाला जागा नाही, अजिबात नाही. ज्ञानासोबत प्रेम पाहिजे. एक अभंग आहे, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देव, आहे की नाही? आता ते लांबच जाईल, मला पटकन विषयावर यायचे. आणि मग ते आले चौकशी करायला तुकोबारायांच्या गावामध्ये. माऊली तुम्ही याच गावचे का? हो. ते तुकाराम आंबिले, हा त्यांचं काय? नाही, त्यांच्या मुलीसाठी आम्हाला स्थळ आलं होतं. मग मी काय करू? नाही विचारलं. राम प्रहार त्या नालायकाचं नाव घेता 10 पिढ्यांचा वैर आहे आमचा. आता याला वाटलं रॉंग नंबर लावला, कशाला आपल्या डोक्याला डोकं लावायचं. ते निघालं आपलं. मग मंबाजी भाऊंनी मागून आवाज दिला, इकडे या. काय झालं? कशासाठी आलात? नाही ते जाऊ दे, आता तुमचं काय मूड चांगला नाही दिसत. कशासाठी आलात? या गावातले प्रस्थापित आहोत आम्ही. म्हणजे त्यावेळेस प्रस्थापितच म्हणायचे, आता तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे. या गावचे प्रस्थापित आहोत, कारभारी आहोत आम्ही. बोला कशासाठी आलात? काही नाही, ते तुकोबारायांच्या मुलीसाठी. त्या तुक्याच्या? हो हो त्यांच्याच. 10 पिढ्यांचं वैर आहे आमचं. बरं मग 10 वर्ष झालं आम्ही एकमेकांचं थोबाड बघितलं नाही. काय भूषण आहे का याच्यात? काही काही लोक फार अभिनिवेशानं काही गोष्टी सांगतात. ते परवा मला पुण्यामध्ये एक जण भेटला, त्याला म्हटलं काय करतात? तो म्हणलं माझं स्वतःचं दुकान आहे. म्हटलं मग भाऊ काय करतात? तो म्हणतो ते भावाचं नाही माहिती, आम्ही 10 वर्षाला एकमेकाशी बोलत नाही. तू भूषणाने सांगतो? भूषण कुठल्या गोष्टीचं असं? काही लोक फार अभिमानानं सांगतात, हे आम्ही बोलत नाही. आता लाज वाटली पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलाय, ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व संतांनी केलंय, त्यांनी प्रेम करायला शिकवलंय, तुमचा प्रवास उलट्या दिशेने चाललाय. 10 वर्ष झाला आम्ही एकमेकाशी बोलत नाही. मग असू द्या ना माऊली, मी तुम्हाला काही म्हटलंय का? मी चाललोय ना माझ्या वाटेने. आणि मग मंबाजी भाऊंनी आवाज देऊन सांगितलं, एक गोष्ट सांगतो, भले आमचं 10 पिढ्यांचं वैर असू द्या, भले आमच्या 10 पिढ्या एकमेकाच्या घराशी विन्मुख असू द्या, भले आमच्या वर्षानुवर्ष आमचा संवाद झालेला नसू द्या, पण आज मी त्यांचा हाड वैरी असून सुद्धा तुम्हाला सांगतो, त्यांच्या घरासारखं घर आज आमच्या अख्ख्या तालुक्यामध्ये नाही. अख्ख्या तालुक्यामध्ये. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? मंबाजी भाऊ म्हणताय. कुठल्या गावचा माजी सरपंच नाही म्हणत. आणि तेव्हा ती मंडळी मॅनेज होणारी नव्हती. आता काही एक पाकिट गेलं की चांगली स्तुती चालू होती. आमच्यातल्याच काही जणांनी सुरू केले, आलं पाकिट की या भाऊ या या या. आता त्याच्यावर मला बोलायचं नाही. आता काही जणांचं हे उत्पन्नाचं साधनच आहे, त्यामुळे त्यांना बोलणंच आहे. सुदैवानं माझं पोट याच्यावर नाही. ते तुम्ही बातम्या ऐकताय तुम्हाला कळतच असेल. मुळात
वैर्यानं सुद्धा आमचं पुढे जाऊन कौतुक करावं हा आपला मुद्दा आहे. कशामुळं? या तिसऱ्या चरणावर जीव जीवासी पै द्यावा, अभंगाचं तिसरं चरण. इतकं प्रेम केलं पाहिजे आपण, इतकं प्रेम केलं पाहिजे की आपल्या वैर्याच्या सुद्धा मनावर परिवर्तन झालं पाहिजे. इतकं प्रेम केलं पाहिजे. अहो स्वतःच्या नातवावर कुणी प्रेम करेल हो, पण स्वतःच्या पायापासून पुढेही सारखा स्वतःच्या पोटी जन्म घेतलेल्या अपत्यांवर, पोटच्या पोरांवर कुणी जीव लावेल, ह्याच्यामध्ये नाविन्य नाहीये. पण स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करून, ज्याच्या मुलांचं शिक्षण करण्याची ज्याची कॅपॅसिटी नाही, ज्याची क्षमता नाही, तर त्याचंही दायित्व एखाद्या घराचं घेतलं, एखाद्याच्या 2 पोरांच्या शिक्षणाचा भार उचलला, तर ते वेगळेपण आहे. आणि मन संत मुक्ताबाईंनी आपल्या माऊलींच्या भावाच्या निमित्तानं जगाला सांगितलं, जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा. इतकं प्रेम करावं, इतकं प्रेम करावं की परिवर्तन झालं पाहिजे. मग आता अभंगाच्या 4थ्या चरणाकडे आपण आलो की शेवटचं चरण असं आहे की तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता इथं खरी मेघ आहे. तरुणोपाय चित्ती धरा. माऊलींच्या निमित्तानं मुक्तादेवी आपल्या अख्ख्या मानव जातीला सांगतायत की एकच उपाय चित्तात पकडायचा. कोणता? तरुणोपाय. ज्या उपायाने तुम्हाला तरुण जाता येईल तो उपाय मनात धरायचा. बाकीचे उपाय काही कामाचे. तरुणोपाय कुठल्याही क्षेत्रात बरं का, हे फक्त वारकरी संप्रदायाबद्दल बोलत नाहीये मी. आता इथे सुद्धा राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यवसाय, गृहिणी असतील, सगळ्यांच्या आयुष्यात हे लागू होतं. आम्हाला आमचं आयुष्य कुठल्या दिशेनं न्यायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे तरुणोपाय चित्ती धरा हे वाक्य लक्षात घ्या. तरुणोपाय, तरुण जाण्यासाठी जे ज्ञान गरजेचं आहे, जो विचार महत्वाचा आहे, तो विचार आत्मसात करा. बाकीचं सगळं फोड आहे. पलीकडच्या गावची यात्रा होती, ह्या गावातल्या 3 जणांना जायचं होतं. मग नदीतून जावं लागणार होतं, मग होडीत बसावं लागणार होतं, मग बसले नावेत. पण हे 3 जण फार सुशिक्षित होते. एक होता डॉक्टर, एक होता वकील आणि एक होता पुढारी. आणि मी मगाशी बोलून गेलो की फक्त ज्ञान महत्वाचं नाही, तरुणोपाय चित्ते असावा लागतो. तरुणोपाय थोडं स्पष्ट बोलू का? शिक्षणानं ज्ञानी लई आहेत समाजामध्ये, पण जगण्याचं शहाणपण असणारे फार कमी आहेत. काय म्हणतोय मी? ज्ञान एकीकडं आणि शहाणपण एकीकडं. ज्ञान आम्हाला शाळेत शिक्षकांनी दिलं हो, पण शहाणपण दिलंय ते संतांनी दिलंय, ज्ञानेश्वरीने दिलंय, गाठ्याने दिलंय. बरीच लोक मंत्रालयातल्या केबिन मध्ये IAS ऑफिसर म्हणून बसलेली आहेत, पण जगण्याचं शहाणपण नाहीये त्यांच्याकडं. आपण दुपारी मांसाहार केलाय, तर आता आपण गणपतीच्या मंदिरात जाता कामा नये एवढी सुद्धा अक्कल नाहीये त्या अधिकाऱ्यांकडं. ज्ञानाची जर उंची बघितली तर ते IAS अधिकारी आहेत, म्हणजे राज्याचा कारभार सांभाळणारे आहेत, पण जगण्याचं शहाणपण नाहीये ना, कारण दुर्दैवानं त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाहीये. म्हणून मुक्ताबाईंनी शेवट करतानाच काय सांगितले? तरुणोपाय चित्ती धरा. तरुणोपाय, ज्या उपायानं तरले जाल असा उपाय चित्ती धरा. नवरात्र या दृष्टीनं समजून घ्या. मग माझा दृष्टांत पूर्ण करतो. 3 जण नावेत बसले. आता मुळात नाव ही नदी पलीकडे नेणारी असली तरी सुद्धा सिद्धांत असा महत्वाचा आहे की आम्हाला ती पलीकडे नेणारी. आणि पलीकडे जर जात असू, आईला तीरावरून पहिल्या तीराकडे जर जाणारे आम्ही असू, तर तिथे लक्षात घेतलं पाहिजे की हात सुद्धा काय? तरुणोपाय. हा सुद्धा एक तरुणोपाय. संबंध भारतवर्षामध्ये नवरात्राचा उत्सव आहे भाऊ. आणि नवरात्राच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रभरामध्ये आध्यात्मिक पातळीवर वारकरी संप्रदायाच्या आधिपत्याखाली अशा प्रकारचे कार्यक्रम सुरूच आहेत. शिवे गावात वर्षानुवर्षे प्रवचनमाला सुरू आहे. आजचा 10वा दिवस आहे आणि आजच्या प्रवचनमालेचं पुष्प इथं अर्पण करत असताना नवरात्रामध्ये स्त्री सामर्थ्याचं प्रकटीकरण करणारा हा उत्सव असल्या कारणानं मी वारकरी संप्रदायानं आम्हाला जी देवी आमच्या समोर ठेवलेली आहे ती आद्यत्रय जननी मुक्ताई, आणि त्या मुक्ताईच्या ताटीच्या प्रकरणातला एक अभंग निवडला. सुख सागर आपण व्हावे जगबोधे निववावे. याची पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा माऊली ज्ञानोबरायांना समाजानं दिलेल्या उपेक्षा आणि अवहेलना असह्य झाल्या आणि मानवी पातळीवर जेव्हा संवेदना दुखावल्या जाणं स्वाभाविक असल्या कारणानं ताटी बंद केली आणि माऊली ध्यानस्थ बसले, तेव्हा मुक्ताई बाहेर उभं राहून म्हटली की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर तो संवाद आमचा आतापर्यंत तासभर झाला सुरू होता आणि आम्ही आलोय शेवटच्या चरणावर. तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एकदा आपली सप्लिमेंटरी इथं सादर केली म्हणजे पुढे जायला मोकळं. आता इथपर्यंत आम्ही आलोय. आता तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा इथपर्यंत आपण आलोय. झालं काय? ज्ञान असणं ही एकीकडे वेगळी गोष्ट झाली आणि जगण्याचं शहाणपण असणं ही एक वेगळी गोष्ट झाली.
ज्ञान तुम्ही अभ्यासाने मिळवू शकता. कुठल्याही क्षेत्रातला तुम्ही अभ्यास करा, तुम्ही ज्ञान मिळवू शकता. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यवसाय, आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा पांडित्य प्राप्त करण्यासाठी आचार्य पदवी मिळवावी लागते, शंकराचार्य पदवी मिळवावी लागते. अनेक ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या संबंधानं प्रयत्न करता येतो, अभ्यासानं जग जिंकता येतं. पण मुळात सगळ्यात महत्वाचं असं आहे की फक्त ज्ञानी होणं गरजेचं आहे का? नाही. जर ज्ञानी होण्याने प्रश्न संपत असताना तर आजच्या अभंगामध्ये मुक्ताई तरुणोपाय चित्ती धरा असं म्हटलं नसतं. याचा मतित अर्थ असा आहे की ज्या उपायानं तुम्ही तरुण जाल ते शहाणपण गरजेचं आहे, म्हणून तरुणोपाय चित्ती धरा. बऱ्याच लोकांना ज्ञान भर कमालीचं असतं, अभ्यास असतो, पण जगण्याचं शहाणपण नसतं त्यांच्याकडं. गंभीर चुका होतात. आणि तुम्हाला एक सांगू का, समाजातल्या एका विशिष्ट टप्प्यावर उंचीवर काम करणाऱ्या माणसांकडून झालेल्या चुका ह्या समाजाचं, राष्ट्राचं नुकसान करत असतात. मी कायम सांगतो माझ्या अनेक सेशन्समध्ये आमच्या युवा पिढीला, एखाद्या कुटुंब प्रमुखानं जर आरोग्य सांभाळलं नाही, एखाद्या कुटुंब प्रमुखानं जर चूक केली तर त्याचे परिणाम घराला भोगावे लागतात, कुटुंबाला भोगावे लागतात. तसं समाजातली जी खऱ्या अर्थानं महत्वाच्या कार्याची धुरा ज्यांच्या मानेवर अशी जी प्रमुख मंडळी आहेत ना, ह्यांनी चुका केल्या की आरोग्य बिघडतं, ते समाजाचं बिघडतं, राष्ट्राचं बिघडतं. आणि त्याच्यामुळे मुक्ताईंचा तरुणोपाय चित्ती धरा हा सिद्धांत या अंगाने मला महत्वाचा वाटतोय. आणि हा विचार आत्ताचा नाहीये, 750 वर्षापूर्वीचा आहे. आता तुम्हाला सगळं काही अनुकूल आहे. हा लखलखाट आहे, ही झगमगाट आहे, हा इतका झगमगाट तुमच्या समोर आहे, इतकी सगळी भौतिक सोबत आहे, इतकं चांगलं व्यासपीठ आहे, म्हणून तुम्ही हा विचार स्वीकारण्याच्या मानसिकतेत आहात. पण 750 वर्षापूर्वी माता पित्यांचं छत्र हरपलंय, गावानं तुटकं खापर मिळू नये ह्याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे, वाडीत टाकलेले, गावाबाहेर राहायला सांगितलेले पर्णकुटीमध्ये. आणि अशाही अवस्थेमध्ये 9 वर्षाच्या मुक्ताईला जेव्हा खापर आणायला गेल्यानंतर मार मिळतोय, अशा परिस्थितीमध्ये जगाला उद्देशून मुक्ताई म्हणते तरुणोपाय चित्ती धरा. सोपं आहे? पायाला ठेच लागल्यावर तोंडातून शिवी येणारी आपण माणसं आहेत. आणि तिथे समाजानं नाकारलंय, प्रस्थापित व्यवस्थेनं नाकारलंय, तरी सुद्धा स्वतःच्या दुःख बाजूला सोडून स्वतःच्या दुःखाला तिलांजली देऊन जगाचा विचार करणारी ही वृत्ती किती विशाल अंतःकरणाची असेल. आणि म्हणून तरुणोपाय चित्ती धरा. पुन्हा मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. आजच्या शेवटच्या चरणामध्ये मुक्ताबाई म्हणतात की काय करा आयुष्य जगत असताना स्वतःच्या चरितार्थाचा, उदरनिर्वाहाचा जितक्या गांभीर्यानं विचार करताना, जितकी महत्वाकांक्षा तुम्ही स्वतःच्या जीवनाविषयी, स्वतःच्या प्रगतीच्या संबंधानं ठेवताना, तितकीच महत्वाकांक्षा स्वतःच्या तरुणोपायाच्या संबंधानं सुद्धा तुम्हाला ठेवता आली पाहिजे. हा तरुणोपाय नेमका काय? पलीकडल्या गावची यात्रा, गावातल्या 3 जणांना पलीकडे जायचं होतं. ज्ञानातलं आणि शहाणपणातलं अंतर सांगतोय मी तुम्हाला. आम्हाला शहाणपण फक्त संतांनी दिलं, ज्ञानेश्वरीने दिलं, गाठीनं दिलं. 3 जणांना पलीकडे जायचं होतं, नावेतून जावं लागणार होतं. एक होता इंजिनियर, एक होता डॉक्टर, एक होता वकील आणि एक होता पुढारी. 3 जण वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. नावेत बसल्यानंतर काय झालं, ह्यांना प्रत्येकाला आपापल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा थोडासा काय झाला होता, तुम्ही रिकाम्या जागा भरा ना, होतो ना, थोडंसं वाटलं की होतं. फक्त ज्ञान असलं की तिथं अहंकार असतो, आणि ज्ञानासोबत प्रेम असलं की तिथं पांडुरंग असतो. हा सिद्धांत आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. मग ह्या तिघांनी सुरुवात केली. काय, तो पायजामा घातलेला बिचारा नावाडी होता, साधा आपला. डॉक्टर म्हणला, काय रे नावाड्या, शिक्षण किती तुझं? तर म्हणला, काय आई बापांनी जेवढं शिकवलं तेवढं आहे मोजकं. तुला आरोग्यातलं, गोळ्या औषधातलं काही कळतं का? म्हटलं नाही डॉक्टर साहेब, मला त्यातलं काही कळत नाही. डॉक्टर म्हणले, तुझा जन्म वाया जाणार. वकील साहेबांनी त्याच्याकडे बघितलं, तुला कायदा सुव्यवस्था, कलम, IPC काय कळतं का? ज्युडिशरी काय कळतं का तुला? न्याय व्यवस्था, न्यायपालिका, आपलं समाज कशाच्या आधारावर, कोणत्या स्तरावर आपला समाज टिकलेला आहे, कोणत्या शासन आधारित प्रक्रियेवर हे सगळं चाललंय, तुला कळतंय का? तुम्हाला नाही साहेब, मला यातलं नाही काय कळत, तुम्ही का माझ्या गरिबाची चेष्टा करताय? वकील म्हणले, तुझा जन्म वाया जाणार. आता पुढाऱ्याने डोकं वर केलं, गप्प बसून तो पुढारी कसला. त्यांनी मान वर करून विचारलं, तुला राजकारणातलं कळतंय का? म्हणला नाही साहेब, मला राजकारणातलं काय कळत. ते म्हणलं, अरे तुला कळतं निवडणूक आल्यावर कसं करायचं, काय माणसं कशी फोडायची, पक्ष कसे फोडायचे, तुला कळतं का? म्हणला नाही, मला त्यातलं काही कळत नाही. आणि मग नावाड्याला तिघा हसायला लागले. म्हणजे तुझा जन्म वाया जाणार. त्याची खिल्ली उडवली. थोड्या वेळात काय झालं, वादळ सुटलं, वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला, इतका वारा सुटला, वादळ आलं, आणि अचानक नाव पलटी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आता काही क्षणात नाव पलटी होणार आणि हे सगळेजण बुडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. तेवढ्यात नावाड्याने खाली बघून या तिघांना विचारलं, तुम्हाला पोहता येतंय का? हे म्हणले नाही. नावाडे म्हणला, तुमचा जन्म वाया गेला. हे काय?
जगण्याचं शांत. तुमच्या चरितार्थासाठी, तुमच्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही काय उपाययोजना राबवल्यात हे फक्त तुम्हाला ऐहिक पातळीवर उपयोगाचं आहे. पण या जीवाचा प्रवास फक्त माती होईपर्यंत नाहीये. जेथे जावे तेथे कपाळ सरीचे पुढे सुद्धा आहे ना. मग ही महत्वाकांक्षा इतकी आपली प्राथमिक नसावी. आमचं क्षितिजाच्या पलीकडचं बघणं असावं. आणि हे कधी मिळेल आम्हाला? हे सामाजिक शहाणपण आम्हाला संतांकडून मिळेल. आणि म्हणून मुक्ताईंनी ज्ञानेश्वर माऊलींचं फक्त निमित्त केलं. माऊलींना समजून सांगण्याची गरज आहे का हो? ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान सम्राट ज्ञानोबराय म्हणून त्यांचा गौरव केलाय. भागवत धर्माचा पाया त्यांनी रचलाय हो. माऊलींना समजून सांगण्याची गरज आहे का? फक्त निमित्त आहे समजून सांगण्याचं. निमित्त माऊलींचं करून जगाला सांगितलं, तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शेवटचा सिद्धांत राहिलाय कोणता? ताटी उघडा. मी जेव्हा या ताटीच्या प्रकरणाचा अभ्यास करत होतो बाबा, माझ्या लक्षात आलं की 750 वर्षापूर्वीची ही जी काही गोष्ट आहे, कोणती? माऊलींना मुक्ताई काय म्हणते? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता हा जो प्रसंग आहे तो जरा डोळ्यासमोर आपण जरा व्हिज्युअली क्रिएट केला, जरा डोळ्यासमोर असा आणला, तर एका गोष्टीचं मला पटकन उत्तर द्या. त्या काळी जी पर्णकुटी होती, आता त्याच्यात शब्दच पर्ण आहे, म्हणजे ती कुटी कशाची आहे? कशाची? गवताची. कशाची? आरसीसी बांधकाम, सिमेंट वगैरे त्यावेळेस काही कल्पना करण्याचं कारणच नाही. कशाची होती ती कुटी? गवताची होती. पटकन मला एका गोष्टीचं उत्तर द्या. गवताची कुटी आहे तर त्याला ती ताटी आहे ती सुद्धा कशाची असणार आहे? गवताचीच असणार आहे. स्वाभाविक आहे. आणि ताटी हा प्रकार असा आहे की त्याला कडी, कोंडा, कुलूप कुठल्याही प्रकारचा अडसर लावण्याची व्यवस्था मुळात ती नसतेच. ढकलली तरी उघडली जाईल आणि ओढली तरी लावली जाईल, अशा प्रकारची ती काय ताटी आहे. आता द्या माझ्या भाबड्या प्रश्नाचं उत्तर. ढकलल्यावर ताटी उघडली जातीये हे मुक्ताईला ठाऊक नाही का? ठाऊक नाही का? माहिती आहे ना, तरी सुद्धा हात जोडून काय म्हणते? ताटी उघडा. कारण काय? याचा अभ्यास करत असताना लक्षात आलं, माऊलींना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणण्याची गरज नाहीये. मुक्ताईंना ताटी उघडण्यासाठी ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणण्याची गरज नाहीये. पण निमित्त माऊलींचं करून अखिल मानव जातीला सांगायचं होतं की आयुष्याची दशा आणि दिशा बदलायची असेल तर तुम्हाला अंतःकरणाची आणि बुद्धीची ताटी उघडून त्या ताटीच्या पलीकडचं बघावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला आयुष्याचं खरं स्वरूप आणि प्रारूप उलगडता येणार नाही. ताटी उघडा ज्ञानेश्वरा याचं कारण असं आहे की जगाला प्रवृत्त केले की तुम्हाला आता बुद्धीची ताटी उघडावी लागेल. कारण ही ताटी जोपर्यंत उघडत नाहीयेत ना तुम्ही, तोपर्यंत स्वतःच्या पायाजवळच बघताय. फक्त स्वतःच चाललंय. जगाचं मूल्यमापन करत असताना स्वतःचं परीक्षण का तुम्ही प्रामाणिकपणे करत नाहीये? जेव्हा दुसऱ्याकडे आम्ही बोट करतो असं म्हणतात, दुसऱ्याकडे बोट केल्यानंतर बाकीची 4 बोट आपल्याकडे असतात. आणि संतांनी आमच्यावर सगळ्यात मोठा उपकार जर कोणता केलाय ना, तर व्यक्तिमत्व विकासाच्या संबंधानं आम्हाला स्वतःचं मूल्यमापन आधी करायला सांगितलंय. सुखसागर आपण व्हावे. जगाचं सोडा, जग करील कौतुक करील तेव्हा करील, ती नंतरची गोष्ट आहे. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्रावर भजन करायला जाऊन बसायचे आणि गंगाधर पंत मवाळ आमचे कडूसचे त्यांचे टाळकरी त्यांना जाऊन भेटायचे, त्यांच्यासोबत गप्पा मारायचे. विचार करा, त्यांच्यामध्ये जो तत्वचर्चेचा संवाद व्हायचा तो किती ताकदीचा असेल. पण तरी सुद्धा तुकोबाराय तिथं भेटायला आलेल्या कुणाशी सुद्धा शब्दाने बोलत नव्हते. याचं कारण होतं की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. आपल्या कामाविषयी, आपल्या महत्वाकांक्षेशी निष्ठावान असलेली ही सगळी व्यक्तिमत्व होती. मग यांच्याकडून आम्ही काय शिकलो? आज संबंध भारतवर्षामध्ये नवरात्राचं जे उदात्तीकरण चाललंय, नवरात्रोत्सवाचा जो जागर सुरू आहे, तो एका दृष्टीनं महत्वाचा आहे. कोणत्या? स्त्री शक्तीचा, नारी शक्तीचा हा जागर आहे. स्त्री सामर्थ्याचं, स्त्री सबलीकरणाचं जे काही उदात्तीकरण राज्यामध्ये चालू आहे ते नवरात्राच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचं आहे. पण स्त्रीकडं केवळ एक भोग वस्तू म्हणून पाहणाऱ्या, पुरुषी अहंकाराला ठेचणाऱ्या मुक्ताबाईंचं साहित्य जर आम्ही तपासलं नाही, अभ्यासलं नाही, तर मला असं वाटतं की हे सगळं जे काही इथे चाललंय या औपचारिकतेपुरतच मर्यादित राहील, त्याच्या पलीकडे जाणार नाही. आम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. वाडेकर महाराजांनी प्रवचनात अमुक अमुक दाखले सांगितले, पण त्याचं अनालिसिस होते का? त्याची समीक्षा झोपताना होतीये का? प्रवचनात ऐकलेल्या कुठल्याही तत्व सिद्धांताला आम्ही स्वतःचं आयुष्य जोडून पाहिलंय का? नाही. कारण तितका प्रामाणिक विचार आतापर्यंत आम्हाला स्वतःविषयी करता आला नाही. आणि म्हणून नवरात्र फक्त दांडिया खेळणं, नवरात्र फक्त रास दांडिया खेळणं, खेळ खेळणं, उत्सव साजरे करणं इतके पुरते हे उत्सव मर्यादित नाहीये. आपल्या भारताला उत्सवांची आणि सणवारांची जी काही अनोखी मोठी परंपरा आहे, ही परंपरा केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनं नाहीये. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांचा काय उद्देश होता त्यांचा? इथे सगळे तुम्ही अभ्यासू मंडळी आहेत. त्यांना काही गणपती रस्त्यावर आणायचा होता?
समाज एकत्र आणण्याचा हेतू होता. प्रत्येक उत्सवाचं आणि प्रत्येक सामाजिक रचनेचं एक काय उद्दिष्ट आहे. आणि म्हणून ह्या सणांना आणि या उत्सवांना जी उद्दिष्ट प्राप्त झालेली आहेत त्या उद्दिष्टांना कृपा करून तिलांजली देऊ नका. नवरात्रामध्ये स्त्री शक्तीचा जागर करत असताना आपण काय केलं पाहिजे, आपल्या मातेमधली, बहिणीमधली, पत्नीमधली, किंबहुना आमच्या समोर असलेल्या प्रत्येक स्त्रीमधली देवी आम्ही समजून घेतली पाहिजे. परावी नारी माऊली समान असं म्हणणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात आपला जन्म आहे. आणि म्हणून इथे स्त्रीला दुय्यम स्थान मिळणं किंवा पुन्हा 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 त्याच जुनाट परंपरा गिरवून अजूनही स्त्रीला चूल आणि मूल इतक्यापर्यंत मर्यादित ठेवणं मला असं वाटतं अपेक्षित नाही. आणि त्या बाबतीत तर समाधानकारक चित्र आहे. आता स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या खांदा लावून कामं सुरू केलेली आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे चाललेल्या आहेत. आणि म्हणून मला एक संस्कृत मधलं सुभाषित आठवतं, नारियों को निंदो नये, नारियों को निंदो नये, नारी नर का खान, जिस खान में पैदा हुए भीष्म राम हनुमान. ही सगळी जे कर्तृत्ववान नावं या देशामध्ये होऊन गेली, या नावांना ज्या खाणीतून जन्म मिळाला ती खान म्हणजे ही स्त्री जात आहे. आणि म्हणून या स्त्री शक्तीचा जागर करणारा हा नवरात्रोत्सव आहे. उत्सव शब्दाची जर व्याकरणाच्या संबंधानं व्युत्पत्ती करायची झाली तर ती अशी, उत म्हणजे वर येणं आणि सव म्हणजे आनंद. जेव्हा आनंद शिगेला पोहोचलेला असतो तेव्हा त्याला उत्सव म्हटलं जातं. आज संबंध भारतवर्षामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये नवरात्रोत्सवाचं हे काही वातावरण आहे ते फार आनंददायी आहे. आजचा हा 10वा दिवस, 10व्या दिवशी प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्या समोर कुठला विषय घ्यावा असा जेव्हा प्रश्न माझ्या समोर उभा राहतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न जर कुठला मी त्या ठिकाणी सार्थकी लावायचा ठरवला तर तो हा की देवी आम्हाला जर कुठली सगळ्यात आधी कळाली, वारकरी संत साहित्याचा अभ्यास करताना आम्हा साधकांना जी देवी सगळ्यात आधी कळाली ती संत मुक्ताबाई. आणि म्हणून आज नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर असल्या कारणानं स्त्री संतांचा साहित्य मी मांडण्याचा प्रयत्न केला. मग संत जनाबाई असतील, संत सोयराबाई असतील, संत कानोपात्र असतील, संत मुक्ताबाई असतील. दुर्दैवानं आमच्यातल्या काही मंडळींनी श्री संतांचं साहित्य थोडं मागं ठेवलं. अभ्यास कमी पडतो किंबहुना तुका म्हणे आणि नामा म्हणे याच्या पलीकडे ती कधी गेली नाही. पण हळूहळू परिवर्तन होईल. श्री संतांचं साहित्य पुढे आलं पाहिजे. कारण या स्त्रियांना सुद्धा कळालं पाहिजे की केवळ मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या आणि नकारात्मक आयुष्य मिळालं म्हणून आपण स्त्री जन्मावर नाराज आणि निराश होण्याचं काही कारण नाही. आपल्याला जग जिंकण्यासाठी ज्यांचा आदर्श पुरेसा आहे त्या आदर्श असलेल्या स्त्री संतांकडे आम्ही पाहिलं पाहिजे. विचार करा, 12व्या शतकाच्या शेवटी आणि 13व्या शतकाच्या सुरुवातीला एका विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलेल्या म्हणून चोखोबारायांच्या पत्नीला म्हणजे संत सोयराबाईंना मंदिरात जाण्याचं सोडा, मंदिराकडे ढुंकून बघण्याचाही अधिकार नव्हता. एका विशिष्ट जातीला जन्माला घेतलेल्या त्या स्त्रियांनी मंदिरात पाऊल ठेवलं तर त्यांना देहदंडाची शिक्षा दिली जायची. आणि इतकं प्रतिकूल, इतकं भयानक वातावरण असताना सुद्धा संत सोयराबाई अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग इतक्या ताकदीचं तत्वज्ञान जर जगाला देत असतील तर मला असं वाटतं की स्त्री जन्म हा निराश आणि उदास होण्याचा विषय नाही. नवरात्राच्या दृष्टीनं हा विषय मला अत्यंत महत्वाचा वाटला. मला असं वाटतं की वेळ आपली बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे आणि आज पावसाने थोडीशी उघाड दिल्या कारणानं मलाही पोषक वातावरण मिळालंय. मी येताना थोडीशी धाकधूक होती. वासुली पाट्यावर उघडलेलंच होतं पण म्हटलं इकडे थोडं पावसाचं प्रमाण जास्त असतं. पुण्यवान लोक आहेत इकडं. आता पुण्यवान म्हणल्यावर तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला संशय आहे तुमच्या याच्यावर. मी तरी दुसरं काय नाही. पण पाऊस आज नसल्या कारणानं मला ते पोषक वातावरण मिळालं. आणि मीच आज सांगून ठेवलं होतं की आज काय पाऊस नको, माझ्या वरपर्यंत संबंध आहे बाबा. आणि मी सांगितलं की आज काय पाऊस मला नकोय. आणि कॅबिनेटमध्ये तो विषय मांडल्यामुळे ते मंजूर झाला. आज काही पाऊस नाही आणि त्या कारणानं आज इथे येता आलं. तसं गेल्या वर्षी सुद्धा ह्या बोर्डावर माझं नाव होतं. तुम्ही काय ती गेल्या वर्षीची बातमी ऐकली, नावच खोडलं माझं. पण ठीक आहे, थोडा व्यावसायिक क्षेत्रात मी सक्रिय असतो त्याच्यामुळे मला वर्षातून एकदा कुठेतरी JCB लावावं लागतो. त्याच्यामुळे त्या दिवशी मला येता नाही आलं. पण हरकत नाही, आमच्या काकाने मला त्यावेळेस ऐनवेळी फोन करून सांगितलं महाराज जरा बदल झालाय. काकाचा बदला घेईन मी एखाद दिवशी. पण आज कर्मधर्म सेवकानं मला इथे येत आलं. इतक्या सलगीनं बोलतोय कारण मी शिवे गावाला माझ्यापासून वेगळं काही समजत नाही. लहानपणापासून या गावाशी असलेलं नातं, कारण एक सोडून 2-2 नातेवाईक या गावात आहेत आणि त्या कारणानं ह्या गावात सातत्यानं येणं झालेलं आहे लहानपणापासून. शरद भाऊ आलेत, अध्यक्ष आले, ती सगळी मंडळी आलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या समोर आजच्या प्रवचनाला न्याय देत असताना प्रामाणिकपणे प्रयत्न केला की मुक्ताईंच्या अभंगाला धरून आपल्यावर जितका शास्त्राधार घेऊन बोलता येईल तितका बोलण्याचा प्रयत्न केलाय. आणि
करविले तेलशी केले कटकट वावगी का नीट तुम्ही जाणो या तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं, परंतु जे चांगलं आहे त्याच्यातून काय घ्यावं हा विचार सर्वस्वी श्रोत्यांचा असतो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार मानेन आणि वैशिष्ट्यानं मागे बसलेल्या या माझ्या माऊल्यांना सांगेन की खऱ्या अर्थानं हा जो उत्सव आहे हा एका स्त्री जातीचं स्त्री सामर्थ्याचं प्रकटीकरण करणारा उत्सव आहे. आणि म्हणून फक्त नवरात्रात 9 दिवस उपवास धरून चालत नाही. उपवासाची व्याख्या ही जीवनभर आयुष्याला जोडावी लागेल तरच परिवर्तन होईल. फक्त 9 दिवसापुरतं जर देवीची आठवण काढली तर चुकून देवीला तुमची कधी आठवण आली तर अवघड होईल. आणि म्हणून आपल्याला हे जे अध्यात्म आहे हे रोजच्या जगण्यात मुरवता आलं पाहिजे आणि बिंबवता आलं पाहिजे, एवढी तुम्हाला क्षमा मागून विनंती करतो. आणि पुनश्च एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मित्रमंडळ आणि एकंदरीत शिवे ग्रामस्थांच्या वतीनं मला निमंत्रित केलं गेलं. आज प्रवचनाच्या माध्यमातून संत मुक्ताबाईंचा ताटीच्या प्रकरणातला ताटी उघडा यासाठी आम्हाला प्रवृत्त करणारा जो अभंग आहे, मला असं वाटतं की नवरात्रामध्ये स्त्री संतांचं नेतृत्व करणाऱ्या मुक्तादेवीचा अभंग ऐकणं ही आपल्यासाठी एक पर्वणीच असावी या दृष्टीनं मी ती निवड केली. पुनश्च एकदा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व शिवे ग्रामस्थांचं आणि इथे बसलेल्या वारकरी संप्रदायातले अनुभव संपन्न ज्येष्ठ सगळ्या मंडळींचं, सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांचं मी आभार मानेन. आणि येणाऱ्या काळामध्ये हा उत्सव दिवसेंदिवस कात टाकून कसा पुढे जाऊ शकेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं आणि समाज रचनेचा एक अविभाज्य घटक म्हणून आपण सगळ्यांनी काय करावं, एकत्रितपणे काम करावं एवढी माफक अपेक्षा आपल्या वनदेव महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. वनदेव महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.